काय आहे? काय? तंबाखूची पुडी आहे ही. माझ्या खिशात होती. हो. माझ्या खिशात कशी आली? तेच विचारते मी तुम्हाला की तुमच्या कोटाच्या खिशात ही घाणेरडी पुडी कशी आली? देवा, इथे बसू नका, तंबाखू आहे तिथे. रे शी शी शी. नाही शिशी करताय, पण ही कशी आली इथे? तंबाखूची पुडी माझ्या खिशात. हा, अरे देवा, खरंच हे गुंड आहेत ना, हे माझा पाठलागच सोडत नाही. गुंडांनी मला डांबून ठेवलं होतं ना, तर त्या काळामध्ये ही पुडी माझ्याकडे आली असणार. मग आता तुम्ही व्यसन लावून घेणार का तंबाखूचं? हा, म्हणजे त्या गुंडांचा हेतू साध्यच झाला म्हणायचं. आणि तुम्हाला व्यसन लागणार आहे हा साक्षात्कार तुम्हाला कधी झालाय? नाही 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 नाही, हे काय? तुम्हाला का मी लहान मुलगी वाटते 8 वर्षाची? काय झालं? तिकडे बाजूला ठेवलेत तुम्ही तंबाखूची पुडी. कुठे? तिकडे? अरे असं होतं का? तुम्हीच ठेवलेत ती अच्छा करून. काय होतं ना, मला कळतच नाही. पण आता ही फेकली. हे बघ, मी काही झालं तरी व्यसन लावून घेणार नाही, त्या गुंडांना यशस्वी होऊ देणार नाही. काय तुला सांगतो काय झालं, मला बांधून ठेवलं होतं की नाही, तर ते माझ्या समोर खायचे असे तंबाखू. मला असं बांधून ठेवलेलं उपाशी, आणि मध्येच हसायचे आणि माझ्या तोंडात कोंबायचे. थुंक काय जमय, परत कोंबायचे, सारखं चालू राहायचं. असं मन अस्वस्थ झालं, विचित्र विचारायला लागलं ना, की मग मला थोडंसं ते असं खावंसं वाटतं. काय करू? म्हणून वैजयंती, तू काढ ह्याच्यातनं मला बाहेर. काही झालं ना तरी या सगळ्या संकटातनं तू बाहेर काढ मला. मला हे व्यसन लावू द्यायचं नाहीये. काढशील ना? काय झालं? एवढे अस्वस्थ का झाले तुम्ही? अस्वस्थ नाही, असं बेचैन होतो मी. एकदम बेचैन होतो. आतमध्ये काहीतरी होतं, मला कळत नाही काय होतं ते. माझ्या डोक्यामध्ये नाही विचार आला, हे मुक्ताचे जे पैसे चोरीला गेलेत ना, ते ज्यांनी मला डांबून ठेवलं त्याच गुंडांनी चोरले नसतील कशावर? आता मला जाऊन ते तपासलं पाहिजे. मग कशाला आता? का जायला नको? अहो कशाला आता संकट ओढवून घेताय? काळजी वाटते मला तुमची. नका ना असं करू. मला काही होऊ देणार नाही, माझा जीव धोक्यात घालणार नाही, काळजी करू नकोस. माझी सगळी माणसं आहेत, माझे खबरी आहेत. पण कशाला तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्यात? नका ना, राहू दे ना. नाही 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 नाही, मुक्ताचे ते मेहनतीचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत, ते मिळालेच पाहिजे. त्या गुंडांना अद्दल घडवतो बघ तू. मी काय करतो, मी जातो, हा तपास करून येतो. आणि हे बघ, ते सारंग आणि मुक्ताला सांगू नका. हे लगेच ते माग माग मागे येतात सगळीकडे. वेडी आहेत मुलं, प्रेम आहे ना बापावर. बरं, मी फेकते मी ते तिकडनं फेक. म्हणजे इकडच इकडं. अहो असं काय करताय? तुमचं माहिती नाही का कुठलं जायचं? आज लहान सुरुवात झालीये म्हणा, पण पोरी एक दिवस आहे ना, तू ही संस्था लई मोठी होणार आहे बघ. मायवी नाही, आपली संस्था. हा हा, आपली आपली. बर चल. भाऊ काका, अहो तुम्ही लय वेळ झाला दिसलाच नाही. हा, ते ह्याला मला ते तब्येत जरा थोडीशी बरी वाटत नव्हती, म्हणून म्हटलं जरा असं मोकळ्या वातावरणात, मोकळ्या हवेत जावं. हा आता कसं जरा फ्रेश वाटतंय. आता बरं आहे ना? अहो मुक्ता पाया पाडण्यासाठी तुम्हाला शोधत होती,
तिला एक गुरु भेटले पण दुसरे बाहेर निघून आले. चांगला आशीर्वाद दे बरं का, मग तर पाया पड. अगं राहू दे राहू दे नको. तू माझ्या पाया पडावस एवढी माझी लायकी नाही बाळा. अहो, असं काय बोलताय तुम्ही? या बघा, तुम्ही काय आहे काय नाहीये हे जगाला माहित नसन, पण आम्हाला माहिती आहे हो. पडू द्या पाया. अगं अशी कुठे काका, तुमच्या पायात चप्पल का नाहीये? ते हा म्हणजे काय झालं अगं, सारखी चप्पल घालून घालून पायाला मुंग्या येतात, म्हणून म्हणलं काही दिवस असंच अनवाणी फिरावं चप्पल न घालता नाही का. तेव्हा आता बरं वाटतं. अहो, पावसा पाण्याचे दिवस आहेत, चप्पल घालायला पाहिजे ना. नाही ठीक आहे काय. का पण? अगं उलट बरं असतं ते, मी तेच सांगतो. असं खडे बिडे टोचले थोडस, म्हणजे काय ते काय असतं ना, कुठलं तरी प्रेशर असतं बघ ते. हा हा आठवलं, ॲक्युप्रेशर म्हणतात त्याला. ते पायासाठी चांगलं असतं आणि शिवाय जरा फ्रेश वाटतं, बरं वाटतं जरा असं मोकळ्या हवेत. तब्येत बरी आहे ना तुमची आता? बरं वाटतंय ना? आता बरं वाटतंय बघ. इथे काकून ठेवते जरा 3-4 पुडी. गायत्री इकडे काय ग, मी आजारी पडले तरी 2 दिवसात ठणठणीत उभी राहिले आणि तू एवढी धडधाकट तरुण पोरगी अशी आगरागत का दिसतीय? अगं नाही, ते जरा अभ्यासाचं टेन्शन आहे ना म्हणून. हो, अभ्यासाचं टेन्शन शरीरामधलं प्रोटीन विटॅमिन सगळं खाऊन टाकतं का? हा? उगाच काहीतरी सांगू नको गायत्री मला. तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासनं? काय झालंय सांग मला एकदा. नाही अगं, काही नाही. माधवी, युवराज कुणी काही बोललं का तुला? नाही, ते काहीच नाही बोलले. मला का सारखं असं वाटतं की तू लपवतेस काहीतरी माझ्यापासनं. काहीतरी काय ते सांग एकदा बाळा. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. बोल बोल, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. बोल ना, काय झालं बाळा? आई, हा. दादा कुठे गेले? हे मुक्ताचे जे पैसे चोरीला गेलेत ना, ते ज्यांनी मला डांबून ठेवलं त्याच गुंडांनी चोरले नसतील कशावरून. मी काय करतो, मी जातो, हा तपास करून घेतो. आणि हे बघ, ते सारंग आणि मुक्ताला सांगू नका. हे लगेच ते माग 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 येतात सगळीकडे. अरे हे बाहेर गेलेत कामाला, कामाला जातो असं सांगून गेलेत मला. हो अगं, पण बाहेर कुठे गेले? नाही रे, तसं काही सांगितलं नाही. आणि सारखं सारखं विचारणं बरं पण दिसत नाही ना, म्हणून विचारलं पण नाही. येतील परत. अरे वैजंती, अगं बाहेर जाणाऱ्या माणसाला सारखं सारखं कुठं जाणार, कवा येणार असं विचारून हटकू नये, म्हणजे व्हायचं ते काम होत नाही. आणि सारंग, तुझा बाप जे काय करत असतो त्याच्या माग त्याचा मोठा विचार असतो, काहीतरी धोरण असतं त्याच्या माग. तू नग डोसक्याला त्रास करून घेऊस. सारंग, अरे तुला विचारन म्हणत होते, तू आणि पप्या दोघं कुठे गेलात कामाला? मला काही सांगितलं नाही, ध्याना काही सांगितलं नाही. हा, ते आई बर नको सांगू. हा? नाही नको सांगू. मुक्ताने पाठवलं होतं ना तुला कामाला, मग चांगल्याच कामासाठी असेल नक्की. आणि काम झालं की तुम्ही नक्की सांगाल मला, पूर्ण खात्री आहे मला त्याची. नको सांग, राहू दे. काय ग, अशी काय बघती ह्याच्याकडं?
नाही, सहजच सहजच बघत होते. जसं काय सारंग त्याच्या कामासाठी गेला नव्हता, तुझ्यासाठी देखना नवरा शोधायला गेला होता वाटतं. धास्ती वाटत राहते सारखी. खर तर आपण त्याला या वाड्यात घेऊन आलोय, पण तोच आपल्याला या वाड्यात घेऊन आला असा सारखा वागत असतो आणि सारखा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी तुझाच भाऊ. टोमणा मारायचा एकही चान्स सोडू नका. तेवढा चान्स कुठे मिळतो? झालं ना, निरर्थक बोलून झालं असेल तर आता काशा कुठे गेलाय सांगाल का? तो बाहेर जाताना ना तुला सांगत ना मला सांगत, पण मी मुळात हुशार, चाणाक्ष आणि चतुरस्त्र असल्या कारणानं ताकावरून ताकभात ओळखलाय. त्याच्या विशिष्ट हालचालीवरून आणि हावभावावरून मला पक्क कळलंय की तो आज चंपाकडे गेलाय मजा मारायला. देवा, काय करतोय हा? या चंपाच्या भानगडीत हा पकडला गेला ना तर ही लोक आपली चंपी करतील आणि गाढवावरनं धिंड काढतील. अहो, काय ग? काय झालं? मी एवढा अस्वस्थ का दिसताय? अगं मुक्ता, मग अशी आई म्हणत होती की मी आणि पप्या ज्या कामासाठी बाहेर गेलोय ना ते तिला किंवा दादांना नाही सांगितलं तरी चालेल, कारण त्यांना विश्वास आहे की आपण काहीच चुकीचं करणार नाही. हे यार मुक्ता, त्यांच्या विश्वासाला तडा जायला नको. माझ्या पण मनात हा विचार येऊन गेला, पण आधीच आता घरात पैशाची चोरी झाल्यामुळे दादांचा मूड आधीच खराब असतो. अगं मुक्ता, फक्त खराब नाही, डेंजर आहे त्यांचा मूड. ते काय म्हणतात ते वात पेटलेल्या बॉम्ब सारखं आहे, कधी पण ब्लास्ट होऊ शकतो. पण ते घरात पुढे दिसत नाहीये, पुढे गेलेत ते. नाही, मी आईला विचारलं अगं, पण ती मला म्हणाली की तिलाही माहित नाहीये. मग तिच्या नजरेतनं मला चलबिचल दिसली मुक्ता, ती कॉन्फिडंट नव्हती. हा, मे बी असं असू शकतं की दादा तिला म्हणाले असतील की हे कोणाला समजू देऊ नकोस. किंवा माये पैसे ज्यांनी चोरले त्यांना शोधायला तर नसतील ना गेले. ते जर भेटलेच, दादा आजपर्यंत साचलेला सगळा राग त्यांच्यावर काढते. करेक्ट फक्त असं होऊ शकतं. ते त्यांना शोधायला कुठे गेले असतील? दादांना ज्या ठिकाणी डांबून ठेवलं होतं तिकडे तर नसतील ना गेले. मला एक सांगा, तुम्ही आणि पप्या भाऊ त्यांना शोधायला गेला होता तेव्हा त्या ठिकाणी कोणी होतं का? नाही का, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. हो, बट मुक्ता असं होऊ शकतं की दत्ता मामा आणि अंबिका आत्या त्यांना तिथे घेऊन गेले असते. म्हणजे तुमची नेमकी चुकामुक झाली असणार. मला असं वाटतंय ती जागा त्या गुंडांचा अड्डा असणार. राईट मुक्ता, ना तिथे पुन्हा एकदा जाऊन यायला हवं. पप्या आला ना की मी काम करतो, आम्ही दोघं तिथे जाऊन येतो. आपण तोपर्यंत उशीर झाला तर? आपल्या डोक्यात तो विचार आलाय, आपल्या डोळ्यासमोर ती जागा दिसतेय, म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ती जागा आपल्याला बोलवतीये. मी येते तुमच्या सोबत. नाही मुक्ता, तू नको. अगं तिथे गुंड असू शकतात, खूप रिस्क आहे यार तिथे. मग मी तुम्हाला तिकडे एकटं पाठवण्याची रिस्क नाही घेऊ शकत. हे बघा, आपण दोघं एकत्र गेलो ना तर आपण कोणाचाही सामना करू शकतो, मला खात्री आहे. पण जोडीने सामोरं जाऊ. येस मॅम. पण हे बघ, आपण तिथे जाऊ, पण काही रिस्क वाटली ना की चुपचाप तिथून परत यायचं आणि पोलिसांना घेऊन परत जाऊ. बरं, चालेल, ठीक आहे. आपण लगेच निघूया. हो, चल चल पटकन. हे दोघं कुठे गेले असतील? काशा,
आता त्या गुलछडी बरोबर मजा मारत असणार, तिच्या तारुण्याचा भरभरून आस्वाद घेत असणार. आणि मग ती छबकडी त्याला अशी मिठीत गच्च पकडणार असेल. आणि आमच्या नशिबात काय झालं? काय झालं? आमच्या नशिबात हा बुलडोझर आला. काय म्हणालात? नाही म्हटलं, अनधिकृत बांधकाम तोडायला कुठे चालले बुलडोझर घेऊन? झाली कॉमेडी करून झाली. ओके हो. सिच्युएशन काय ते बघा जरा. आधी काशा गेला, आता सारंग आणि मुक्ता त्याच्या मागोमाग गेले. काय ग, कसला विचार करतेस? मला असं वाटतं हे काशाच्या मागोमाग गेले. म्हणजे काशाबद्दल काही कळलं नसेल ना त्यांना, म्हणजे सुगावा लागला नसेल ना, आणि म्हणून ते सत्य जाणून घ्यायला गेले असतील तर. अरे बापरे, वाट लागली. तुला माहितीये ना काशा शेठ फरार येते. तू जर चुकून हुकून इथून पळाला ना तर पोलीस तुलाच काशा समजून जेलात टाकतील. समजलं का? मग काशा शेठ तिकडे कायमचा तुझ्या वाड्यावर मजा करेल. कायम. तरी काशाच्या पाळीव कुत्र्या, तुला काय वाटलं तुम्ही मला आयुष्यभर इथे डांबून ठेवाल? अरे हॅड, एक ना एक दिवस माझे घरचे आहेत ना, ते काशाला ओळखतील आणि त्यानंतर मुक्ता आणि सारंग मला शोधत इथे येतील आणि मला इथनं घेऊन जातील की नाही बघतो. एवढा विश्वास आहे का तुला त्या मुक्तावर? नाही, मला सांग ना, माणसाला सगळ्यात जास्त कोण ओळखतं? त्याची बायको ना. तुला माहितीये का, आमच्या काशा शेठचं जे सोंग आहे ना, तुझी बायको सुद्धा ओळखू नाही शकली, ती मुक्ता काय ओळखणार आहे? आणि हा तो तुझा काय पोरगा, तो सारंग, तो आला होता इथे एकदा, पण इथं कोणीच नाही असं समजून वापस गेला. एकाच ठिकाणी कशाला येणार आहे तो परत परत? तुमची कर्म आहेत ना, तुमची कर्म, ती माझ्या माणसांना इथपर्यंत घेऊन येतील आणि मला सोडवतील. आणि ज्या क्षणी मी सुटेन ना, त्याच्यानंतर तुमचे काय हाल करतो तुम्ही बघा रे. ही असली स्वप्न आहेत ना, ही जागेपणी नाही, झोपल्यावर बघायची. समजलं का? बरं चला, आता झोपायची वेळ झाली. नाही, इंजेक्शन देऊ नको, इंजेक्शन देऊ नको रे बाबा, प्लीज प्लीज, मला इंजेक्शन नको देऊ, इंजेक्शन. आणि सोबत वाड्यावर परत येण्याचे स्वप्नही बघा. पाहतेस ना ग काय घडतंय माझ्या बाबतीत. सोडव आता इथून. माझ्या लेकरांना मी इथे अडकून पडलो हे कळू दे. मुक्ता आणि सारंग इथे पोहोचू दे. मुक्ता, आय डोंट थिंक सो इथे कोणी असेल. नाहीतर येवाना आपल्याला दिसलं असतं.
दादाचा आवाज येतो असं वाटतंय. लपण. दादा तुम्ही